नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला खरोखरच आवडणारा आहे. हा व्हिडिओ आमच्याच प्रकल्पातील बीट नंबर 10च्या सेविकांनी बनवलेला आहे. ह्यामध्ये त्यांनी देवीचे 9 रूप दाखवले आहेत आणि ह्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका काय काय काम करतात, शासनाच्या कोणकोणत्या योजना अंगणवाडीतून राबवल्या जातात, त्या सर्वेतील पालकांना किंवा इतर लोकांना त्याचा लाभ कसा होईल हे सांगण्याचा प्रयत्न ह्या नाट्यातून सेविकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिली योजना जी आहे ती मातृवंदना योजना. आता ही जी चालू आहे याच्यामधले फॉर्म आता भरले जात आहेत. तर ह्यासाठी लागणारे आपल्याला डॉक्युमेंट्स, कागदपत्र त्यांनी बॅनरतर्फे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, माता व बाल संरक्षण कार्ड लागणार आहे, ज्यालाच आपण MCP कार्ड म्हणतो, श्रम कार्ड किंवा रेशन कार्ड, दोघांपैकी काही एक, बँकेचे खाते जे आधार कार्डला लिंक असलेले पाहिजे आणि BPLमधलं रेशन कार्ड असलं पाहिजे. जर हे असेल तर तुम्ही मातृवंदनचा फॉर्म अगदी सोप्या पद्धतीमध्ये भरू शकता, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आहे ना मैत्रिणींनो, अंगणवाडी सेविका खरोखरच मनापासून सर्व कामे करत असतात. ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. असं असतं ना, जे आपण अशा डायरेक्ट त्या योजना आपल्या एवढ्या लक्षात राहत नाहीत, पण काही योजना आपण जे संगीतातून किंवा नाट्यातून आपल्या कलातून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच आपल्या डोक्यात राहतं किंवा मनात राहतं. त्याचप्रमाणे म्हणजे ह्या सेविकांनीसुद्धा तो एक प्रयत्न केला आहे की नाट्याद्वारे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आता जी दुसरी योजना आहे ती लेक लाडकी योजना. ही सुद्धा योजना प्रत्येक सेविकेने खूप चांगल्या प्रकारे राबवलेली आहेत आणि त्या योजनेचे पैसेसुद्धा आपल्या लहान मुलींना येत आहेत आणि आलेले सुद्धा आहेत आणि अजूनसुद्धा येत आहेत. नंतर ह्या योजनेसाठी लागलेले कागदपत्र, बँकेचे खाते, बाळ व आई यांचे जॉईंट खाते आपल्याला लागत आहेत. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे 15 वर्षाचा आपण राहतो तो निवासी दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड हे आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे सांगण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी लागतात. नंतर आता त्याचप्रमाणे आधार कार्डसुद्धा बँकेला लिंक असणं गरजेचं आहे. खरोखरच सेविका खूप काम करत असतात आणि प्रत्येक योजना ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्या प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे त्या स्वतःची कामं म्हणजे रजिस्टर असू दे किंवा ज्या अंगणवाडीतील ज्या 6 सेवा आहेत त्यासुद्धा त्या तेवढ्याच तत्परतेने देण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या 6 सेवा म्हणजे संदर्भ सेवा आहे, आरोग्य व आरोग्य शिक्षण आहे, लसीकरण आहे, पूरक पोषण आहार आहे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अनौपचारिक पूर्व प्राथमिक प्रशिक्षण आहे, नंतर आरोग्य तपासणी आहे. ह्यासुद्धा त्या तेवढ्याच चांगल्या प्रकारे आपली कामं करत असतात. त्याच्यामुळे त्या कोणतेही चूक करत नाहीत. त्याच्यामुळेच आमच्या ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत ते सुद्धा शासन सेविकेवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडेच देत असतं. कारण शासनालासुद्धा माहिती आहे की सेविकांकडे जर हे काम गेलं तर त्या निश्चितच हे काम पूर्णपणे करून देणारच. आणि त्याचमुळे आपलं अंगणवाडी सेविकेचं एवढं नाव आहे. राष्ट्रीय पोषण अभियान जेव्हा असतो तेव्हा प्रत्येक सेविका काही ना काहीतरी आपापली कला सादर करत असते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये जंक फ्रूट दाखवला आहे. आता ज्या आपण देवींचे रूप पाहिले होते ते कसे होते, हसरे होते, शांत होते. पण आता जे रूप दाखवत आहे ते कसं आहे, एकदम रुद्र रूप आहे. कारण ह्यामध्ये जंक फ्रूट दाखवला आहे. जंक फ्रूट हे आपल्याला आणि आपल्या मुलांसाठी खूप खराब आहे. ते आपण खाऊच नये असं प्रत्येकजण सांगत असतं, कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे, हानिकारक आहे. तेच ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशक्यही शक्य करून दाखवतात. त्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. कारण त्यांच्याकडे काहीही तुम्ही काम द्या, असं कधीच होणार नाही की त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही.
त्या खूप छान प्रकारे ते काम करतात. जसं मातृवंदना आहे, लेक लाडकी योजना आहे, नंतर आता लाडकी बहीण योजना आहे. ह्या सर्व काम आणि प्लस आपले 6 सेवा आहेत. अंगणवाडीच्या ज्या 6 सेवा आहेत त्यासुद्धा त्या तत्परतेने आणि पूर्णपणे करतात. तर मला अभिमान आहे की मी एक अंगणवाडी सेविका आहे. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.